लेट्स गो. आम्ही दोघं निघालोय आमच्या घरी वेंगुर्ल्याला कोकणामध्ये. चला आमच्या बरोबर. आम्ही निघालोय रात्रीच्या स्लीपर कोचने, म्हणजेच आपल्या बसने. सगळ्या गोव्याला चालल्यात गाड्या. काय मुंबईहून आल्यात, काय पुण्याहून आल्यात, काय कुठून आले. आम्ही उतरलो 0 पॉईंटला. इकडनं गोवा अगदी 2 तासांवरती आहे. आम्हाला गोवा खूप जवळ आहे. रात्री 10ला सुटलेली बस, आता 7 वाजलेत सकाळचे. आम्ही निघालो रिक्षाने घरी जायला. आमच्या गावात एक रिक्षा होती, तर माझ्या मिस्टरांचं मालवणी ऐका. त्यांच्या गझाल्या ऐकता ऐकता घर कधी आलं ते कळलंच नाही. तर हे आहे आमचं घर. 15,000 12,000 एक आता ते घरचा माणूस दारात आणला. नंतर मी आंघोळ, चहा, पाणी सगळं कार्यक्रम उरकून आमच्या तुळशीला पाणी घालायला आले. बघा आमची तुळस, आमचं तुळशी वृंदावन. कोकणात सगळ्या ठिकाणी असंच तुळशी वृंदावन असतं. मोठं तुळस पण छान उगवली होती. ती व्हिडिओमध्ये नीट दिसत नाही आहे. आणि कोकणात प्रत्येक ठिकाणी सकाळी अशी गाणी वाजवली ना की खूप छान वाटतं, मन भरून येतं एकदम. मी सेल्फी मोडमध्ये हा व्हिडिओ शूट केला असल्यामुळे माझे ॲक्शन्स उलट्या दिसत आहेत. हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आली माझ्या कोकणातल्या घरी. आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया माझ्या कोकणातल्या घरापासून. तर हा आहे माझ्या घरासमोरचाच परिसर. खूप छान हिरवंगार झाले सगळीकडे. खूप छान वाटते आले. खूप दिवसांनी आम्ही आलो, गणपती झाल्यापासून नंतर आले आम्ही. खूप छान वाटतंय. आमच्या घरी आहे आज भट जेवण. तर मे महिन्यामध्ये कोकणामध्ये बरेच घरी हे भट जेवण घालतात. तिथे भट जे असतं ब्राह्मण ते स्वतःच स्वयंपाक करतात आणि ते आपण जेवायचं असतं. माझी नातवंड बघ अशी लाईनशीर बसली आहेत. केळीची पानं काढ, 5 काढू ना. 5 पाहिजे, 5 नैवेद्य दाखवायला नैवेद्याला. ते खाली का टाकलं पान तुम्ही? ते हे बघा इकडचं बघा ना, वरचं. हे माझा हात पोचत नाही, तर मी काढलं असतं. घेऊन जा बरोबर. गणपती काढूची लागतं आता. मी सगळं केलेलं आहे, मी मुद्दामच करत नाही. काय पाहिजे? नैवेद्य झालं आहे ना, दाखवते ते. अहो अजून सगळी आमची केळीची बाग आहे आणि ते सुपारी लावलेली आहे. ही तिथं हळूहळू मोठी होत आहेत.
मम्मीचे हात घेतले तरी चालतील फक्त. मम्मीचे हात बघ मस्त मस्त भरलेले आणि आहेत. तू फक्त तुझा डायलॉग बाजी कर. चिनू बोल, चिनू मला बोलताना. मला नाही बोला ना. आता हे आंबे कसले चिन्ह मालवणीत मस्त बोलताना. ऐक ना, हे आंबे कसले आहेत आपले? हे आता हे धुवून घेतले. आंब्याचं मालवणी राहायचं. त्या आंब्याचं नाव आंबे काय? आता तुम्हाला माझी मैत्रीण शिकवणार आहे, ते एक्सपर्ट आहे, सुगरण आहे, तर आपण तिच्याकडे शिकून घेऊ. आता आपण हे आणि आपण मालवणी वापरायची. आपण आलो की केवढं राहायचं परत ती पडली. बापरे. आता आपण हे आंबे धुवून घेतले स्वच्छ. हा एक बडबड नको करू. अगं बाई मालवणीत बुवा पातळ. हो गाळी घाल. माझं मग ओरडा खायला लागेल मला. गाळी घालतात. सुरी दिली. यासाठी तुझं चूक नाही का? याने बघा किती आंबे खाल्लेत बघा, बसून बसून बघा. ते पण एक लटके तो कोणा सांगतं? व्हिडिओ सांगतो. हा व्हिडिओ तुमच्या मुलीला जाणार आता, तुमच्या मुलीला तुमच्या सुनेला. काय नंतर सुनेक जातो. तुला काय नाही होती. संध्याकाळी आरतीचं लेक्चर आहे का बरं, बाकी काही नाही. काय म्हणते झाडे? हे बघा, हे बघा. अरे बघा, हे बघा. रायवळ आंबे घेतले. आता आम्ही दाखवतोय रायवळ आंब्याचं रायतं. आणि असतात मालवणी भाषेमध्ये माझी पुतणी तुम्हाला सांगणार आहे कसं कसं. आता आम्ही हे आंबे धुवून घेतले हा आणि ते स्वच्छ धुवून घेऊन ते आंब्याची साली काढून त्याचे पिळले पिळून लागतात, घेतले. हाताने पिळले ते. ह्याची पुढची प्रोसेस काय येतात ते पुढची प्रोसेस आता तुम्हाला दाखवते मी. दाखवते. हा. हा. लसूण, लसूण, हिंग, लसूण, मोहरी, हिंग, मोहरी, जिरा, जिरं, कढीपत्ता, कढीपत्ता, तिखट तुमच्या आवडीनुसार. आवडीनुसार आणि चवीनुसार मीठ तिखट मीठ आवडीनुसार टाकायचं आपण. आणि मीठ चवीनुसार. हे मी मला खायला ठेवलेलं आहे. त्याचा हे कढीपत्ता आणला. हे कढीपत्त्याचं. त्याचं हे आम्ही कढीपत्ता काढून आणलो. आता आपण कढई ठेवली गॅसवरती. मिरच्या दाखवतात. हे आमचं आवडूचं नाही. हा ठीक आहे. आता ही लसूण आपण जरा चेचून घेऊ. आता हे बघ साहित्य दाखवते मी. कढीपत्ता, ही मोहरी आहे, हळद, हिंग, लाल तिखट आणि जिरं, हे सगळं आपल्याला फोडणी लागणार आहे. आणि हे आपले रायवळचे आंबे. लसूण आता चांगले पुढचा या सांगताला तुमका. हो, आम्ही नाही माहिती. लसूण चांगले ठेचल्यावर या. कसा वास नको छान करू. येतो ना. तेल लसूण टाक. छान कुटून घ्यायचे. तेल टाक. गॅस पेटव गो. पेटलेलंच आहे गो. हे आहे ना तेल. हे कशाचं तेल आहे ते सांग. कशाचं काय? नाही आपलं नेहमीच आपण जे वापरतो जेवणासाठी तेल, तेच तेल आहे. बस बस. आपण मीठ टाकू ना, ते मीठ पाहिजे ना. हे मीठ सांग, आहे. सांग, सांग. मीठ नंतर. मोहरी टाकते मला सांग. हा टाक. आता फोडणीला आपण आधी मोहरी, जिरं आणि मग कढीपत्ता टाकायचं. तेल जरा तापू दे. हा टाकू दे जरा तेल. अजून तेल तापक नाही हा. टाकलंय. आता मोहरी टाकली. मोहरी अशी तडतडली की जिरं टाकायचं. आणि किती चमचे जिरं आपल्या अंदाजाप्रमाणे हा, टाकायचं. टाक. बस, बस, बस. काय गं? कढीपत्ता ह्या दरवाजात काय आहे? हे चालू. बारीक करू का बारीक गॅस? कर, बारीक कर. हां. आता अशी खमंग फोडणी आपण केलेली आहे. कढीपत्ता टाकलाय. थोडंसं हिंग टाक ग. थोडंसं हिंग, हळद. थोडं हिंग टाकायचं टेस्टसाठी, म्हणजे पोटाला त्रास होणार नाही. हळद टाक. कलर येण्यासाठी. कलर येण्यासाठी थोडीशी हळद टाकायची. आंबे ॲक्च्युली असे पिवळे धमक आहेत, तरी पण थोडी हळद लाल टाकावीच तिखट लागते. टाक. जास्त नको, कारण आंबे गोड आहेत त्यामुळे जरा तिखट. थोडंसं तिखट टाकायचं, तुम्हाला पाहिजे असेल तर टाका, नाही तर नको टाकू. म्हणजे टेस्ट अशी तिखट गोड मस्त येते. आंबट तिखट गोड सगळं झालं. टाका ना साईड. मीठ टाक थोडंसं. आधीच मीठ टाकायचं का? त्याच्यातच टाकूया म्हणजे ते थोडंसं टाक. जास्त नको, खारवलं नाही. जास्त मीठ गोडला नको. बस. चवीपुरतं हे जाड आहे मीठ आहे, वाटतं जाड आहे मीठ. आंबे धुवून मस्तपैकी ते नरम करून घेतलेले आहेत. हाताने पिळले ते. हाताने पिळलेले आहेत. आता ते आपण फोडणीमध्ये टाकूया. हे आमच्या घरचे आंबे आहेत. घरचे आमच्या आंबोलीचे आंबे आहेत. हे थोडं पाणी टाकायचं ना ह्याच्यामध्ये. हो, त्याच्यात.
आपल्या घरात जवळचे. वा किती छान सुवास पसरलेला आहे. ते दोन जरा पाणी टाकायचं. आता याचं काम आपलं झालेलं आहे. बाजूला ठेवू. फक्त मंद आचेवर ठेवायचं, परतायचं की झालं आपलं गावरान रायवर आंब्याचं तयार. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा रेसिपी पाहण्यासाठी माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब करा. परत आंब्याची ऑर्डर देऊ नका, हे शेवटचे आंबे आहेत. हे आपल्या सीझनचे शेवटचे आंबे आहेत. बंद केलं. रस्सा पण आपोआप तयार होतो असं त्याला वेगळा रस्सा करायची गरज नाही. रायवळ आंब्याचं रावळ आंब्याचं रायता तयार आहे अस्सल कोकणी पद्धतीचं. चला आपण खायला बसू आता. आता खायला बसूया. नंतर जेवण वगैरे आटोपल्यावर हळू आम्ही बघा काय करतो. कडक काय वाटतं ते नारळ सोलत होती. तर हे जे मशीन आहे ते प्रत्येक कोकणातल्या घरामध्ये असतंच नारळ फोडण्याचं म्हणजे नारळाची साल काढण्याचं. तर ते ती करत होती काम. कोकणामध्ये नारळ सोडायची ही पद्धत आहे. एवढे नारळ कोणी सोडले का हे? तू प्रियाने सोडले असतील. हां बाई काकाने सोडले असणार. युट्यूबला बघू द्या. आता आपल्याला हे चुलीत घालायला बरं आहे ना हे. तिला तेच म्हटलं माझे व्लॉग बघते का? तो हो बोलते. काळो काय ग इथं जरा मस्त आहे. आणि ते रतांबे वाळत घातले त्याचं आम्ही कोकमं करतो. आपल्या झाडाचे रतांबेत असे सुकवायचे. हे जास्त सुकलेत आणि ह्याचे कोकमं करतात, आमसुलं करतात. कोकमं म्हणजेच आमसुलं. मस्त लाल लाल भडक आहे. ही आहे आमच्या घराच्या मागची बाजू. इथे चिकूचं झाड आहे. हे आंब्याचं म्हणजे आंबोली म्हणतात ह्याला. छोटे छोटे आंबे लागतात. आणि इथे हे सुपारीचं लावलं आहे. सुपारीची झाडं. मस्त वाटतं एकदम छान. मस्त सावली इकडे. छोटे छोटे पक्षी पण दिसत आहेत आणि कोंबड्या सुद्धा दिसत आहेत. वा कसलं भारी वाटतं इकडे. दोन्ही बाजूला सुपारी लावलेत. असं दिसणार नाही. असं दाखवत एक मिनिट. ते दोन्ही बाजूला ह्या सुपार लावले. हो इथे ठिबक सिंचन पण आहे केलेलं. ठिबक सिंचनची हा पाईप आहे ठिबक सिंचनचा. कोण आहे? आणि हा पाईप म्हटलं ठिबक सिंचन. आणि खारुताईने आंबे खाऊन टाकलेत खाली. हे सुपार आहेत ना दोन्ही बाजूला. पूर्णच्या पूर्णच इथे म्हणजे हिरवळ आहे. म्हणजे इतका उन्हाळा असून सुद्धा कोकणामध्ये हिरवंगार असतं. कोकण स्वर्ग म्हणतात तो उगाच नाही. हे बदामाचं झाड आहे का वडाचं आहे? वडाचं आहे वाटतं. वडाचं. कुठलं? हे 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 काजूचं झाड आहे. बापरे काजू झाड आहे ते एवढं मोठं? आता जास्वंदी काय दिसतच नाही कुठेच. फोन बंद कर ना. फोन करतो. हा मस्त हिरवगार. झाडाला फणस पण लागले 3. कच्चेच वाटतं हे.
भाजीचे फणस, भाजीचे फणसाची भाजी मस्त लागते. खड्डा कशाला खणलाय काय माहिती. ही आमच्या घराच्या मागची बाजू. हे आमचं घर. मस्त आजूबाजूला झाडी, झाडा झुडपात वसलेलं टिपिकल कोकणी घर, कोकणातलं घर. इकडनं सुद्धा घर किती छान दिसतंय. मस्त आंबोली, नारळाची झाडं, सुपारांची झाडं, केळीची झाडं यांच्यामध्ये वसलेलं आमचं टुमदार घर. खरंच आहे, नशीब लागतं कोकणात जन्म घेण्यासाठी. आम्ही खरंच नशीबवान आहोत. इथे सगळे आम्ही नारळ आणि सुपारी लावलेले आहेत आणि मध्ये मध्ये आंब्याची झाडं सुद्धा आहेत. हां आले आले. काय कुठे? खाली. हां आली. तशी का तिकडनं? कोळ पेस्ट करते का नंतर एकत्र? आपण बोललेलं पण हे नवीन बोरिंग पाडलं त्याचं घेतलं का पाणी? हे विहिरीचं पाणी. मग बोरिंगला पाणी का? ते बोरिंगचं पाणी यायचं ते. अच्छा. वेगळं पाणी येतं. हे विहिरीचं पाणी. किती खोल असेल विहीर? याला पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी असतं, वरपर्यंत पाणी असतं पावसाळ्यामध्ये. हे करवंद आले बघा इकडे. करवंद नाही, ते वेगळं आहे. करवंदाचं झाड आहे ते, करवंदाचंच आहे. तशाचीच पानं करवंदाला. काटेरी असतं. हा सगळा परिसर पावसाळ्यात तर खूपच छान दिसतं, एकदम हिरवगार. आत्ता पण हिरवगार आहे खूपच. कोण म्हणणार इतक्या उन्हामध्ये इतकं छान आहे. कोकण ते कोकणच शेवटी. आम्ही आज सकाळीच आलो आहे, पण अजिबात थकल्यासारखं वाटत नाही आहे. का उत्साह आला सगळं बघून. संध्याकाळी इकडे मोर, बगळे सगळे दिसत असतात संध्याकाळचे. संध्याकाळी यायला पाहिजे. पाईप कुठला फुटला आहे काय माहिती. नारळ लागले दिसत आहेत. रतांबे पडले ते वरती. झाड आहे रतांब्याचं. हेच रतांबे सुकवून मग त्याचं कोकमं करतात, ओरिजिनल. ते पडलं एक. सरसरशीत आहे, लाल बुंद. सुकवत ठेवायचं उन्हामध्ये. हे पण नारळ खराब झालेले ना, छोटे नारळ वरनं पडलेले नारळ आहेत ते खराब झालेले. इथे एक पडलं एक नारळ.
याचा काही उपयोग नाही आहे इथे. आणि समोरच आमचं घर, जवळचीच विहीर. ही सुद्धा खूप जुनी आहे. ती आत्ता जी दाखवली ती विहीर आता नवीन बांधलेली आहे, पण ही आमची खूप जुनी विहीर आहे. खूप वर्ष झाली या विहिरीला. ॲक्च्युली मला किती वर्ष झाली माहिती नाही, पण भरपूर जुनी विहीर आहे ही. त्याआधी आम्ही जेव्हा माझं नवीन लग्न झालं होतं तेव्हा मी इकडनं पाणी काढले कळशीने. आता एक खोल आहे, पण पावसाळ्यामध्ये ह्याला पण खूप वरपर्यंत पाणी असतं. रहाट